प्रभूजी, निंदा करणं, निंदा ऐकणं, एखाद्याचं भोग आहे, बिचारा चुकलाय, त्याच्या आयुष्यात तो संघर्ष करतोय, त्या जीवाकडे कसं पाहिलं पाहिजे? फॉरगिव्हनेस ॲटिट्यूडने पाहिलं पाहिजे की निंदा करत राहिलं पाहिजे, की त्याच्याबद्दल बोलून आपण वेळ वाया घातला पाहिजे? आज आपल्याला काय लागतं? ह्याच्या जीवनात काय चाललंय, त्याच्या जीवनात काय चाललंय, त्याच्या जीवनात काय चाललंय, हे आपल्याला नेहमी ऐकायची सवय लागली आणि मन त्याच्यामध्ये रुची घेतं. दुसऱ्यांच्या जीवनात काय चाललेलं आहे ही चर्चा करण्यामध्ये आपल्या मनाला आनंद वाटतो, म्हणून तिथे आपण रम्मान व्हायचं नाहीये. एक उदाहरण देतो. भारतामध्ये ब्रिटिशांच्या कालावधीत एकदा असं झालं की एका कंटेनर म्हणून खेकड्यांना घेऊन चाललेले होते. ब्रिटिश व्यक्ती त्या कंटेनरला झाकण घालत होता, तर त्या ब्रिटिशरला वाटत होतं की खेकडे कंटेनरच्या बाहेर येतील. तो भारतातला माणूस म्हणाला, घालू नका, ते खेकडे आहेत. एक खेकडा वर यायचा प्रयत्न केला ना, दुसरा खाली खेचेल. त्यामुळे खेकड्याची प्रवृत्ती आपण बाजूला ठेवून दुसऱ्यांना मदत कसं करता येईल ना, ते बघणं गरजेचं आहे. आणि म्हणून तुम्ही जसं म्हणालात, फॉरगिव्हनेस, क्षमाशील भावना ही जर आपण जतन केली ना, भविष्यात आपल्या जीवनामध्ये काही जर घडलं ना, भगवंतही आपल्याला क्षमा करतात.